मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात यश आणि अपयश यांची व्याख्या वेगवेगळी असते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा यश आणि अपयश यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. या जगात प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते त्याला खूप मोठे यश मिळावे, त्यामुळे तो त्याच्या क्षमतेप्रमाणे प्रयत्न करत असतो. पण कधी कधी काय होते, प्रयत्न करत असताना मनामध्ये नैराश्य येते. म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो, मेहनत करतो, पण काही काळानंतर आपण हार मानतो. मग हे नैराश्य घालवण्यासाठी आपण अनेक गोष्टींचा आधार घेतो, जसे की यूट्यूबवर मोटिवेशनल व्हिडिओ बघणे, प्रेरणादायी पुस्तके वाचणे, सुविचार ऐकणे वगैरे वगैरे. आणि काही लोक तर हे नैराश्य घालवण्यासाठी व्यसनांच्या आहारी जातात. यातून काही लोक उभारी धरतात आणि परत पूर्ण जोमाने कामाला लागतात, तर काही लोक आयुष्यभर व्यसनांना कवटाळून आपले अनमोल जीवन संपवतात. पण सगळ्यात जास्त नैराश्य तेव्हा येते जेव्हा भरपूर मेहनत करून सुद्धा आपल्याला यश मिळत नाही. असं का होतं? ती कोणती गोष्ट आहे जी भरपूर मेहनत आणि परिश्रम केल्यानंतर सुद्धा तुमच्या ध्येय प्राप्तीमध्ये बाधा निर्माण करते? याचे उत्तर मी तुम्हाला स्वामी विवेकानंदांची एक प्रेरणादायी गोष्ट सांगून देणार आहे. एकदा स्वामी विवेकानंद यांच्याकडे एक माणूस येतो जो अत्यंत निराश आणि हताश झालेला होता. तो विवेकानंदांना म्हणतो, मी प्रत्येक काम मेहनतीने आणि मन लावून करतो, पण मला कधी पूर्णपणे यश मिळत नाही. माझ्याबरोबर असलेली बरीच लोक तीच कामे पूर्ण करून पुढे निघून गेली आहेत, पण मी कुठे ना कुठे अडखळतो. मला माझ्या समस्येबद्दल उपाय सांगा. स्वामी विवेकानंद म्हणतात, ठीक आहे, पण पहिलं एक काम कर. या माझ्या पाळलेल्या कुत्र्याला फिरवून आण, तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल. काही वेळानंतर तो माणूस जेव्हा कुत्र्याला फिरून आणतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अजूनही उत्साह आणि स्फूर्ती असते, पण तो कुत्रा मात्र पूर्णपणे थकला होता. स्वामी विवेकानंदांनी त्या माणसाला विचारले, तू अजिबात थकलेला दिसत नाही, पण हा कुत्रा कसा काय थकला? तेव्हा तो माणूस उत्तर देतो, स्वामीजी, मी तर पूर्ण रस्ता सरळ सरळ चालत होतो, पण हा कुत्रा प्रत्येक गल्लीमध्ये जायचा. एखादा कुत्रा दिसला की त्याच्या मागे भुंकायचा, मग परत माझ्याकडे यायचा. ज्यामुळे सरळ रस्ता असताना सुद्धा हा माझ्यापेक्षा जास्त चालला आणि थकून गेला. स्वामी विवेकानंद म्हणाले, यामध्येच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. तू आणि यशस्वी माणूस एकाच रस्त्यावर चालता आणि मेहनत सुद्धा एकसारखीच करता, पण अधूनमधून तू स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करत राहतो, त्यांच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांच्या सवयी आत्मसात करायचा प्रयत्न करतो, ज्याच्यामुळे तू स्वतःमध्ये असलेले उपजत गुण विसरून जातो आणि मग त्याच रस्त्याला स्वतःच मोठा करून इकडे तिकडे धावण्यात तू थकून जातो. ही थकावट हळूहळू नैराश्यामध्ये बदलून जाते. म्हणून एखाद्या कामामध्ये तुला मोठे यश मिळवायचे असेल तर मग त्या कामाला एकदम मेहनतीने आणि मन लावून कर आणि स्वतःच्या पद्धतीने कर. दुसऱ्यांबरोबर तुलना करू नको. दुसऱ्यांकडून प्रेरणा घेण्यात वाईट काहीच नाही किंवा दुसऱ्यांकडून शिकण्यात सुद्धा काही वाईट नाही, पण माझं काम समोरच्या सारखेच हुबेहूब झालं पाहिजे हा आग्रह चुकीचा आणि मूर्खपणाचा आहे. दुसऱ्यांबरोबर तुलना करणे आणि दुसऱ्यांसारखा बनण्याचा प्रयत्न करणे ही सर्वात मोठी माणसाची चूक आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले ध्येय स्वतः बनवा आणि त्याच्यावर सरळ चालत राहा, जेणेकरून रस्ता लांब वाटणार नाही. आणि शेवटी मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, दुसऱ्यांबरोबर तुलना करून आपले आयुष्य उद्ध्वस्त करू नका किंवा दुसऱ्यांबरोबर तुलना करून तुमच्यामध्ये जे कौशल्य आहे किंवा तुमच्यामध्ये जे उपजत गुण आहे त्याला बदलू नका. तुम्ही आयुष्यात जे काही झाले असाल किंवा तुम्हाला जे काही बनायचे असेल, ह्या गोष्टीला नेहमी तुमच्या दृष्टिकोनातून बघा. तेव्हाच तुम्हाला समजेल की दुसऱ्यांपेक्षा तुम्ही खूप वेगळं करू शकता आणि उत्कृष्ट करू शकता. ह्या जगात त्याच व्यक्तीला यश मिळते जो दुसऱ्यांची नक्कल करत नाही, जो काहीतरी वेगळे करून दाखवतो. मित्रांनो, तुम्हाला अशा महान व्यक्तिमत्वाच्या गोष्टी बघायला आवडतील का? मला कमेंटमध्ये सांगा. डिस्क्रिप्शन मध्ये 50 पेक्षा जास्त मोटिवेशनल पुस्तकांची यादी दिली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता. एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.